तिथल्या आजी आहेत. किती कोड्यात बोलताय, मला काहीच कळत नाहीये. तिला अभिरामने तुझ्यासोबतचं लग्न मोडलं. त्याने असं नाही करायला हवं होतं. त्यामुळे तुम्हाला किती त्रास झालाय. अंकलमुळे मला त्रास होतो हे खरंय, पण त्यांनी लग्न मोडलं म्हणून मला त्रास झाला असं अजिबात नाहीये. मी तर म्हणेन की लग्न मोडल्यामुळे ना माझी सुटका झाली, मला आनंदच झालाय. म्हणजे मग तू काल असं चेहरा पाडून बसली होतीस? नाही नाही अहो आजी, त्याचा ह्या सगळ्याशी काही संबंध नाहीये. ते काल ना मला माझ्या मावशी आईसाठी वाईट वाटत होतं, पण तुम्ही किती छान समजूत घातलीत माझी. आता ना माझी खात्री पटली की माझ्या बरोबर आणि माझ्या कुटुंबाबरोबर कायम चांगलंच होणार. माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. मी मोठी ऍक्ट्रेस पण होणार. म्हणजे अभिराम सोबत ठरलेलं लग्न मोडलं याचं वाईट नाही वाटलं? अजिबात नाही. उलट मला तर त्यांच्या बरोबर लग्न करायचंच नव्हतं. तुम्ही सांगा, मी अंकल बरोबर कसं काय लग्न केलं असतं? ते इतके परफेक्ट, मी अशी इतकी धांदरट. आजी, आम्ही एकमेकांना 5 मिनिटंही सहन करू शकत नाही. एकमेकांबरोबर आयुष्यभर कसे काय राहिलो असतो. आणि माझा इतक्यात लग्न वगैरे करायचा अजिबात विचार नाही. मेहंदीच्या दिवशी ना मी हेच सगळं अंकलना स्पष्ट सांगितलं आणि त्यांना ते पटलं सुद्धा. पण कसं आहे ना, जर मी लग्न मोडलं असतं ना तर माझ्या मावशीला अजिबात आवडलं नसतं. म्हणून अंकलनी मला नाकारण्याचं नाटक केलं. नाटक? म्हणजे अभिरामनं हे सगळं तुझ्यासाठी केलं? तुमचं लग्न मोडण्यात अभिरामची काहीच चूक नाहीये? नाही आजी, या सगळ्यात अंकलची काहीही चूक नाहीये. तुम्ही उगाच त्यांना दोष देऊ नका. माझ्याकडनं काय घडलं देवा? हो आजी, तुम्ही का परत रडताय? मी माझ्या मुलाला नाही ओळखू शकले लीला. माझा अभिराम कसा आहे मला चांगलं माहित असून सुद्धा मी त्याला दोष दिला. मी त्याला नको नको ते बोलले. मी तू तू इथे थांब, मी आलेच. अभिरामला भेटून आले. तू माझी माफी का मागतेस? तुला कोणी बोललं का काही? एक आई म्हणून तुला समजून घेण्यात चुकले मी अभिराम. तू मला समजून घेतलं नाहीस हे कधीच शक्य नाही आई. नाही. लीलानं मला आता खरं खरं सांगितलंय सगळं. अभिराम, तू तिच्यासाठी लग्न मोडलंस, लीलासाठी. माझा राग पत्करलास आणि तुझ्या मनात काय चाललंय हे एक आई म्हणून मी जाणू शकले नाही. मला खूप राग येतोय स्वतःचा. मी माझ्या मुलाला नाही जाणू शकले. अशी कशी वागू शकते रे मी? तू असा विचार करू नकोस आणि हे सगळं विचार करून तू टेन्शन घेऊ नकोस. तुला तुझी तब्येतीची काळजी घ्यायची आहे. हे असं केल्याने उगाच तुझा स्ट्रेस वाढेल. प्लीज नको. नाही नाही नाही, आता काही त्रास होत नाहीये रे बाळा मला. उलट मला खूप हलका हलका वाटतंय. असं वाटतंय की माझ्या मनावरचा मनाचा बोझ उतरलेला. बस तू ना मनामध्ये काही किलमिश ठेवू नकोस बाळा. तू सतत आनंदी राहा, खुश राहा. मला फक्त एवढंच हवंय, माझा मुलगा खुश राहावा. आई, तू आनंदी असशील ना तर मी आनंदी राहीन. फक्त तू बरी हो. दुर्गा, माझ्या रूम मध्ये कोणी गेलो होतं? आम्ही तिघी खालीच होतो एजे. हो एजे, मी तर कालपासून तुमच्या रूम मध्ये नाही गेले. कपाटातून अंतराची एक साडी मिसिंग आहे. काय? हे कसं शक्य आहे? आम्ही कोणीच तुमच्या रूम मध्ये गेलो नाहीये, नाही ना? आणि जरी गेलो तरी आम्ही अंतराईंच्या कपड्यांना किंवा कपाटाला हात नाही लावत. मी गेले होते तुझ्या रूम मध्ये अभिराम.
अंतराची साडी कपाटातून मी काढली. काय तुला माहिती आहे मी अंतराची प्रत्येक गोष्टी किती जपून ठेवली आतापर्यंत, आणि तुला हेही माहिती आहे की अंतराची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी तिची एक आठवण आहे. सगळं माहित आहे मला अभिराम. मी अंतराची साडी कपाटातून काढली कारण मला ती कोणाला तरी द्यावीशी वाटली. आजी तुम्ही कुणाला दिलीत तुम्ही साडी? लीला,